आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे। मी 2017लाच पुस्तक लिहिलं, त्याच्या 5,000 प्रती वाटल्या आणि जनजागृती करणं हेच माझं काम आहे। मी वैचारिक माणूस असल्यामुळे सांगा ना काय केलं। मी पुस्तक लिहिलं मराठा क्रांती मोर्चा भविष्यानी वाटचाल आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं। आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का? मध्ये एससी एसटी किती टक्के आहे तुम्ही सांगा। अहो आता परत सांगा, 13 आणि 7 20% आणि ओबीसी 10% आणि 4% हे येतं भटके विमुक्त। ओबीसी 10%, मग तुम्ही 34% कसं म्हणता ओबीसी? मग हे ओबीसीचं 10%च त्यांनी 27%वरती नेलं साहेबा। कोणी निर्णय घ्या, आम्हाला आरक्षण पाहिजे। मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा कधी आली? 1982ला जेव्हा अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला, जवळपास लाखभर लोक ते आझाद मैदानावरती आलते। ती मराठ्यांचा पहिला मोर्चा आहे ज्याच्यामध्ये तीव्रतेची मागणी मराठ्यांनी केली। आम्ही काय तेव्हापासूनच करतो एक सगळं। तुम्ही 99 2000 2005 पासून तुम्ही का नाही विषयात पुढे आले? 2017लाच मी पुस्तक प्रकाशित केले, मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल, जो पहिला मोर्चा। नाही वैयक्तिक काय केले ते सांगा आरक्षणाच्या संदर्भात। आरक्षणाच्या संदर्भात हो, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे। मी 2017लाच पुस्तक लिहिलं, त्याच्या 5,000 प्रती वाटल्या आणि जनजागृती करणं हेच माझं काम आहे। मी काय हातामध्ये काठ्या घेणं दगड घेणं हे माझं काम नाही। म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की मराठ्यांनी आंदोलन काठ्या मोर्चे घेऊन केलं? नाही, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका। तुम्ही पत्रकार आहे म्हणजे नाही तुम्ही फिरून काय प्रश्न विचारताय? ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का? मी वैचारिक ऐका, वन बाय वन मी वैचारिक माणूस असल्यामुळे तुम्ही सांगा ना काय केलं। मी पुस्तक लिहिलं मराठा क्रांती मोर्चा भविष्यानी वाटचाल आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं। आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का? तुम्ही माझ्या तोंडी असे शब्द का टाकताय? नाही, हे बघा, तुम्ही प्रश्न जे घेणार चुकी नाही, हे बघा, मी काय म्हटलं, मी वैचारिक प्रबोधन केलेलं आहे, वैचारिक प्रबोधन करतोय। काठे लाटे घेणारा माणूस नाही, मग आता आंदोलक सगळे काठे लाटे घेणार आहेत का, असं तुम्हाला म्हणायचं का? हे बघा, असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मी वैचारिक माणूस आहे। नाही, तुम्ही इंटरव्ह्यू दुसऱ्या दिशेने वळवताय। मी वैचारिक माणूस आहे आणि विचारांचंच काम करणार। हा जीआर तुम्हाला मी पाठवेल। तुम्ही याच्यात 34 पर्यंत गेलेला आहे आणि 34 वरनं पुढे वाढवून एससी एसटी किती टक्के आहे तुम्ही सांगा। अहो आता परत सांगा, 13 आणि 7 20% आणि ओबीसी 10% आणि 4% हे येतं भटके विमुक्त। ओबीसी 10%, मग तुम्ही 34% कसं म्हणता ओबीसी? मग हे ओबीसीचं 10%च त्यांनी 27%वरती नेलं साहेबा। शरद पवार मुख्यमंत्री असताना गेलं। आमची मागणी हीच आहे की जे 16% मराठ्यांच्या हक्काचं आहे ते परत मराठ्यांना मिळावं। आणि हे सगळं ह्या जीआर मुळे भानगड झालेली आहे, जेणेकरून मराठ्यांना ओबीसी मध्ये याचा मार्ग बंद झाला आणि घटनेनं आरक्षण द्यायची तरतूद केलेली आहे आणि आरक्षणाची कॅप लावण्याची काम हे सुप्रीम कोर्टाने केलेले आणि मराठ्यांना हे 50% आरक्षण गेल्यामुळे पुढचे सगळे मार्ग बंद झाले। तो मार्ग ओपन होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मराठ्यांना 16% ते मिळालं पाहिजे। एक सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस दुसऱ्यांदा मराठा आरक्षण फेटाळलं, त्यानंतर परत राज्य सरकारला जीआर काढून किंवा अध्यादेश काढून, जीआर नाही अध्यादेश काढून ते 6 महिन्यांसाठी वर्षभरासाठी आरक्षण देता येत नाही, ते केंद्र सरकारलाच देता येतं। त्यामुळे राज्य सरकार आता देऊ शकत नाही मराठ्यांना नव्यानं अध्यादेश काढून आरक्षण, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। तर तुमची काय भूमिका आहे त्यावर? केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। मी नरेंद्र मोदी साहेबांना आज उद्या पत्र लिहिणार आहे, माझ्याकडे टाईप करून झालेले आहे। मी लवकरच त्यांना पोस्ट करणार आहे आणि ते त्यांना मिळेल। 102व्या घटने दुरुस्तीनुसार मला वाटतं सप्टेंबर का नोव्हेंबर 2018ची तारीख आहे, त्यावेळी त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि त्यानुसार हे राज्य सरकारचे जे अधिकार आहेत, जसं आपण तामिळनाडू सरकारचं उदाहरण देतो, अनेक राज्य सरकारांची उदाहरणे ज्यांनी 50च्या पुढे ते आरक्षण नेलेले, महाराष्ट्र सरकारला सुद्धा ते करता येईल, पण ते सरकारने दुरुस्ती केल्यामुळे केंद्र सरकार गेलेले। त्यामुळे केंद्र सरकारवरती दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रातील या सर्व आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन दिल्लीपर्यंत जायला काहीच प्रॉब्लेम नाही। आम्हाला राज्य सरकार देऊ केंद्र सरकार देऊ, हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, हा त्यातला कळीचा मुद्दा आहे। जिजाऊचे वंशज आहोत, वंशज सगळं सांगितली होती, पण त्यांच्यात ते तिकडल्यांनी खोडून काढलंय, तुम्हाला माहिती, तुमचं काय एक्सप्लेनेशन आहे? अहो, ज्यांनी तसं काहीतरी पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे काय वंशाळ आहे? ते सर्टिफाईड आहेत का? तुम्ही अमुक अमुकचे वंशात हे असं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? नंबर 1. नंबर 2, मी कोणाचा अधिकृत वंशज आहे किंवा नाही हे सर्टिफाईड करायचं काम कोणाचं आहे? एक तर कोर्टाचं आहे किंवा एक तर प्रशासनाचं आहे, बरोबर, कारण महसूल विभागाचं। व ह्या दोघांना विचारत नाही।
काय महाराष्ट्रामध्ये आमदारांची ही कामं असतात का की कोण कोणाचा वंशज आहे सर्टिफाईड करणं? आणि राहिला प्रश्न माझ्या वंशावळीचा, तर हे जे मी जेवढी पुस्तकं लिहिलेत ना, जिजाऊ आहे, शिवाजी मॅनेजमेंट गुरु आहे, उद्योजक शिवाजी महाराज MBA आहे, शिवाजी द ग्रेट इंजिनियर आहे, गनिमिका, अशी 45 प्रकारची शिवचरित्र पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझ्या प्रत्येक पुस्तकात एक वाक्य आहे की शिवचरित्राचा जगभरात प्रचार आणि प्रसार करणं हेच माझं ध्येय. आणि मग एवढे सगळे मी विचार मांडत असताना मी त्यांच्या विचारांचा वंशज आहे जे, आणि मग मी त्या जाधवांचा पण असताना सुद्धा, शिवाय मी त्यांच्या घरातला असताना सुद्धा कोणीतरी एखाद्या गावखेड्यातल्या माणसाला पकडायचं आणि दिवाळीच्या निमित्तानं जायचं आणि त्याकडून एखाद्या कागदावर लिहायचं. अहो, ज्या कागदावर लिहून घेतले त्या कागदाची क्वालिटी तरी बघा. अहो, एखाद्या राजाच्या घरातला कागद कसा असला पाहिजे? सुपर बॉन्ड पेपर असला पाहिजे. कुठल्या तरी चिरकुट कागदावरती एखाद्या गरीबाकडून लिहून घ्यायचं आणि बिचाराला दानाला द्यायचं. ही काय आमदारांची कामं आहेत का? यू आर नॉट सर्टिफाईड अथॉरिटी टू सर्टिफाय समवन दॅट हु आर यू, म्हणजे हुज हु. ही कामं आमदारांची नाही आहेत. फक्त मी जो प्रश्न विचारला ना त्याला बायपास करण्यासाठी किंवा त्याला इकडेचे तिकडेचे घाट दाखवण्यासाठी